नमस्कार. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे. या अधिवेशनामध्ये सर्वात महत्त्वाची आणि मोठी जी मागणी आहे किंवा भाजपाने जाहीरनाम्यात आपल्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या 3 महिन्यापूर्वी, त्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन दिलं होतं. महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. गेल्या काही दिवसापूर्वी हिवाळी अधिवेशन ह्या शासनाचं झालं आणि आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे. 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का या आशेवर शेतकरी आहेत. शेतकऱ्यां मोठा कर्जबाजारी झालेला आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलेलं आहे आणि सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. शेतकऱ्यांचं जे राज्य शासनाचं किंवा राज्यकर्त्यांचं धोरण आहे की आमची सत्ता आल्यास शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, त्यामुळे शेतकरी हा आपलं कर्ज फेडत नाही आणि त्यामुळे दर 5 वर्षाला 2 वर्षाला ते 2 लाखाचं 5 लाख, 2 लाखाचं 7 लाख असं वाढतं आणि ते शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जातं. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. मात्र आता येणाऱ्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस आपलं आश्वासन पाळतील का? जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत याकडे आपले लक्ष आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करून शेतकऱ्यांची मनं जिंकावी अशी अपेक्षा आहे.